नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा वाटप होणार आहे। मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मंडळामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे आणि हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, खरंच राज्य सरकारच्या माध्यमातून जे सांगण्यात आलेलं किमान 17,500चा पीक विमा, तर तो किमान 17,500चा पीक विमा मिळणार का, याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याची मंडळाची माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पर्यंत जास्त नुकसान आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 90 महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा ज्वारी असेल, या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। तर या जिल्ह्यामध्ये आता कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 पेक्षा जास्त मंडळामध्ये नुकसान जास्त झालेलं आहे आणि 80 महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये कोणत्या मंडळामध्ये किती रक्कम द्यायची त्याचं कॅल्क्युलेशन ठरवायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचा क्लेम कॅल्क्युलेट करायला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास नांदेड जिल्ह्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा जो आहे तर खूप मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे, कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पर्यंत नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 88 महसूल मंडळे आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या 88 महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। आता शेतकऱ्याला रक्कम किती द्यायची हे ठरवायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन प्रामुख्याने असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाचा समावेश या अंतर्गत करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण 46 मंडळांचा समावेश आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 46 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेट करायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020 चा पीक विमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेला आहे, तर तो सुद्धा लवकरच वाटप होण्याची शक्यता आहे। त्यानंतर लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये 60 महसूल मंडळे आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये 60 महसूल मंडळामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त पीक विमा सोयाबीन साठी मिळणार आहे आणि सोयाबीनचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात या लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्हा। आता परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुक्यामध्ये 52 महसूल मंडळांचा समावेश आहे आणि परभणी जिल्ह्यातल्या 52 महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल, या सर्व पिकाचा समावेश याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे। 50% पर्यंत नुकसान हे परभणीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा। आता मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 महसूल मंडळांचा समावेश आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे, 75% पर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं मंडळाने आहे आकडेवारी किंवा कॅल्क्युलेशन कोणत्या मंडळामध्ये किती नुकसान, किती रुपये पीक विमा हेक्टरी द्यायचं त्याचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। यानंतर बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 महसूल मंडळे आहेत आणि सर्व मंडळाचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। सोयाबीन असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाचं। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळे आहेत, त्यापैकी 78 महसूल मंडळे सर्वात जास्त बाधित आहेत। 80 ते 100% पर्यंत नुकसान या 78 मंडळांचं आहे, परंतु एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 90 महसूल मंडळांचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 42 महसुली मंडळांचा समावेश आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हे सर्व कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे। यानंतरचा दुसरा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यातल्या एकूण 30 महसूल मंडळांचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा सोयाबीन या पिकासाठी भेटणार आहे। 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे आणि याचं कॅल्क्युलेशन करायला विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा।
आता मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळांचा समावेश आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। यवतमाळमध्ये सोयाबीनसाठी असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन करायला विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 50 महसूल मंडळांचा समावेश आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे। यानंतर वाशिम जिल्हा, आता मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आहेत। 6 तालुक्यामध्ये एकूण 36 महसूल मंडळांचा समावेश आहे आणि या सर्व मंडळामधलं विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता एकंदरीत ह्या सर्व जिल्ह्यांची माहिती जर पाहायला गेली तर या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक जो आहे तर तो सोयाबीन या पिकासाठी भेटणार आहे। त्यामुळे सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे। परंतु आपण एकंदरीत संपूर्ण माहिती घ्यायला बघितलं तर एकंदरीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील यांच्या माध्यमातून स्पष्ट निर्देश आहेत। जर पीक विमा वाटप करायला विलंब झाला किंवा लागला तर 12% व्याजासह शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा लागेल। आता हा तर ऑलरेडी विलंब झालेला आहे। हा 2025 चा पीक विमा जो सरकारने सरसकट 17,500 रुपयाचा जो काही मंजूर केला होता, तर याच्यामध्ये जो पीक विमा जो मंजूर केला होता, कारण की जी आणेवारी किंवा असेल किंवा संपूर्ण आकडेवारी जी सरकारकडे जानेवारी मध्येच गेली होती, त्यामुळे 15 जानेवारी पर्यंतच पीक विमा भेटणं अपेक्षित होतं। परंतु 15 जानेवारी नंतर आता मार्च महिना बी आता संपत आलेला तरी पण पीक विमा भेटला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना 12% व्याजासह पीक विमा येणं अपेक्षित आहे। आता विमा कंपनी 12% व्याजासह पीक विमा वितरित करते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। परंतु पीक विमा वाटपाचं अपडेट किंवा पीक विमा वाटपाचं संपूर्ण माहिती किंवा पीक विमा वाटपाचं संपूर्ण जे काही आहे तर ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आता या मार्च महिन्यामध्ये 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित होणार आहे। जवळपास येणाऱ्या 1 ते 2 आठवड्यामध्ये पूर्ण पीक विम्याचं वाटप किंवा पूर्ण माहिती गोळा करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण होईल अशी माहिती सुद्धा आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याही माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। परंतु राज्यातले जे काही उर्वरित जिल्हे ज्याच्यामध्ये वर्धा, सांगली, नागपूर म्हणजे विदर्भ, पूर्व विदर्भातले काही जिल्हे असतील किंवा इकडे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे, ज्या जिल्ह्यामध्ये इतर जे पीक आहेत त्या पिकासाठी सुद्धा पीक विमा वाटप होणार आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय सांगलं होतं की किमान हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना वाटप करणार। परंतु सध्या पीक विमा वाटपाचं किंवा अपडेट जे सध्या पीक विमाची परिस्थिती आपल्याला लक्षात येते ती जर पाहायला गेलं तर 17,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल असं कुठलेही संकेत दिसत नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फार कमी पीक विमा येण्याची शक्यता आहे। कुणाला 5,000, कुणाला 6,000, जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किमान 17,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही वाटप कराल, यावर कुठलंही आपल्याला म्हणजे माहिती आपल्याला बघायला भेटत नाही। त्यामुळे किमान 17,500 पीक विम्याच्या वाटपा संदर्भातलं यावर्षी पीक विमा भेटतो का तेवढा ते सुद्धा पाहण्यासारखं आहे। परंतु कमीच भेटणार असल्याची माहिती सुद्धा सध्या समोर येत आहे। आता पीक विमा वितरित झाल्यावर हे तर सगळेच कळेलच, परंतु पीक विमा कॅल्क्युलेशन करत असताना 17,500 रुपये फक्त 2-4 जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये फार तोकडा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे, अशीच माहिती सध्या आपल्याला समोर येत आहे। तर मित्रांनो, हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।